नमस्कार दोस्तों, सरकारी योजना और इम्पोर्टेंट न्यूज अब सब मिलेगा सिर्फ एक क्लिक पर। अभी सब्सक्राइब करो राजू पवार ऑफिशियल H1W को और बेल आइकन दबाओ। ऐसी इंफॉर्मेटिव वीडियोस के लिए अपने दोस्तों के साथ जरूर शेअर करें। महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। संजय गांधी योजनेचा पंचनामा म्हणजेच मार्च हप्ता अपडेट याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। ते म्हणतात ना, परिवर्तन संसार का नियम है, लेकिन क्या करे साहब, महाराष्ट्र सरकार ने जो नया बदलाव किया है ये साला अलग सा ही बदलाव किया गया है ना। तर महाराष्ट्र राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा इतर योजनेमधल्या लाभार्थ्यांना जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। काय आहे संजय गांधी योजनेचा पंचनामा, मार्च हप्ता अपडेट, हेच आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, 14 मार्च 2026 या दिवशी संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता वितरण झालेला आहे। महाराष्ट्रात तब्बल 40 ते 45% लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेलेच नाही। मग याला दोषी कोण, जबाबदार कोण? तर बघा मित्रांनो, बरेचसे लोक म्हणत असतील की याला सरकार दोषी आहे, पण असं नाही आणि असं सुद्धा म्हणता येणार नाही की सरकारच्या यामध्ये काहीच दोष नाही। काही अंशतः सरकारचा दोष आहे, बरोबर, पण महत्वाचा जो मुद्दा आहे, मेन कारण इथे दडलेला आहे, कुठे? तहसील कार्यालयामध्ये। माझा प्रत्यक्ष अनुभव मी आज तुम्हाला सांगणार, तर तुम्ही असं समजून चालायचं नाही जे माझ्यासोबत घडलंय ते तुमच्यासोबत घडलं असावं असं होत नाही। पण काही अंशतः कदाचित तुमची आणि माझी परिस्थिती एक असू शकते। ते कसं बघा, जेव्हा कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये आपण जमा करायला जातो तेव्हा पदाधिकारी डॉक्युमेंट्स हातात घेतात आणि आम्ही अपलोड करू असं बोलून लाभार्थ्यांना तिथून काढून देण्याचं काम तहसील कार्यालयातल्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार होत आहे। पण खरोखर हे डॉक्युमेंट्स अपलोड केले जातात का? जर अपलोड केले गेले तर मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये का आला नाही? ठीक आहे, मग आमच्याकडून यादी वर पोहोचलेली आहे, मग नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? जर तुमच्याकडून यादी वर पाठवली गेलेली आहे तर सर्व्हर एवढा वीक कसा असू शकतो की फक्त संजय गांधी निराधार योजनेचेच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट पेंडिंग ठेवून इतर योजनेतल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो? महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा योजना आहेत मित्रांनो, त्या योजनेविषयी इथे चर्चा करण्याची मला तरी काही आवश्यकता वाटत नाही, पण तुमच्या माहितीकरिता ती माहिती इथे सांगणं अनिवार्य आहे। लाडकी बहीण योजना आहे, बरोबर का? या योजनेचे लाभ घेणाऱ्या ज्या महिला लाभार्थी असतात का यांच्या याद्या दर महिन्याला वरपर्यंत पोहोचवल्या जातात? PM किसान योजना आहे, नमो शेतकरी योजना आहे का? या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट सरकार वेळोवेळी घेत असते का? किंवा यांची यादी नेहमी सरकारकडे पाठवली जाते का? जर असं नसेल तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवर हा अत्याचार किती दिवस चालणार आहे? हा माझा प्रश्न राज्य शासनाला आहे। आणि त्याचबरोबर जेवढ्या
युट्यूबर दोषी आहेत तेवढे सरकारी पदाधिकारी दोषी नाहीत. आता हा मुद्दा काय आहे बघा मित्रांनो, जानेवारी तर नाही पण डिसेंबर महिन्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 डिसेंबर 2025 या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याचशा मूर्ख युट्यूबर लोकांनी असे व्हिडिओ पब्लिश केले की महाराष्ट्र राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता शासन निर्णय न काढता सरसकट त्यांना पैसे द्यावेत. हाच मोठा मूर्खपणा युट्यूबर लोकांचा ठरला आहे आणि त्याचा परिणाम लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर आज दिसून येत आहे. शासन निर्णय न काढता सरसकट संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा करा अशी मागणी या लोकांनी सरकारकडे केली आहे. बरोबर ना? तेव्हापासूनच संजय गांधी योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी मागणी राज्य शासनाकडे एकच असणार आहे. तहसील कार्यालयामध्ये काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबन करा, सस्पेंड करा, त्यांच्या विरोधात कारवाई करा. असे झाल्यास दिव्यांग लाभार्थ्यांना न्याय मिळेल. आता काही ठिकाणी डॉक्युमेंट्स घेतले जात आहेत आणि काही ठिकाणी घेतले जात नाहीत. हा कसला निर्णय आहे? लाडकी बहीण योजनेची जर कुठली माहिती अपडेट द्यायची असेल, अख्ख्या महाराष्ट्राकरिता ती अपडेट लागू केली जाते. मग संजय गांधी योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकरिता ती माहिती अख्ख्या महाराष्ट्रासाठी का अपडेट केली जात नाही? ठराविकच तालुक्यात, ठराविकच जिल्ह्यामध्ये कागदपत्रे स्वीकारले जातात आणि बऱ्याचशा ठिकाणी कागदपत्रे स्वीकारत नाहीत. मग यामुळे त्या लाभार्थ्यांवर परिणाम पडतो. तो परिणाम म्हणजे ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स घेतले जातात फक्त त्यांचेच पैसे त्यांना दिले जातात. जी लोक राहून जातात ते राहूनच जातात. तहसील कार्यालयाकडून होणारी जी मोठी चूक आहे मित्रांनो, ती अशी चूक आहे की हे लोक डॉक्युमेंट्स घेतात पण अपलोड करत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी बऱ्याचदाच तहसील कार्यालयामध्ये जात असतो आणि हे लोक डॉक्युमेंट्स घेऊन लाभार्थ्यांना पाठवून देतात. माझ्या बाबतीत सुद्धा असंच 2 ते 3 वेळा घडलेलं आहे. पण या लोकांविरोधात कारवाई करण्याची जेव्हा मी गोष्ट या लोकांपुढे ठेवली तेव्हा या लोकांनी माझे डॉक्युमेंट्स अपलोड केले. हे लोक फक्त खुर्चीवर येऊन बसण्याचं काम करतात. फक्त सरकारचा फुकटचा पगार हे लोक खुर्चीवर बसून खाण्याचं काम करतात. या लोकांना इतर लोकांची काहीही काळजी नाही. जर खरोखरच या लोकांना काळजी असते तर महाराष्ट्रातला दिव्यांग मागे राहिला नसता. बघा मित्रांनो, महाराष्ट्र हा योजनेचा लाभ घेण्यामध्ये देशात 17व्या क्रमांकावर आहे. इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बऱ्याचशा योजना फक्त कागदोपत्री आणल्या जातात पण त्या ग्राउंड पातळीवर कामच करत नाही. तर ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत अशा लोकांनी प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्र त्यांच्या हाती द्यायचे आहेत आणि आमच्या समोर हे डॉक्युमेंट्स अपलोड करा असं त्या लोकांना सांगायचं आहे. जर असं कुठलाही पदाधिकारी असो, जर तो तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जर पाठवून देत असेल तर माझ्याशी संपर्क करा. मी त्यांच्याशी बोलून तुमचे डॉक्युमेंट्स नक्कीच अपलोड करायला सांगेल आणि प्रयत्न सुद्धा मी करेन. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा संजय गांधी योजनेचा पंचनामा म्हणजेच
मार्च हप्ता अपडेट. तर मला द्या रजा. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.